नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण आता अत्यंत महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. तो क्षण कुठला तर भगवद्गीतेमधले पहिले 20 श्लोक जे आहेत. संजय उवाच. आणि आता हा महत्त्वाचा क्षण, ज्या क्षणी श्रीकृष्ण अर्जुन संवादाला सुरुवात होणार आहे, तो हा 21वा श्लोक. अर्जुन उवाच. या ठिकाणी अर्जुनाची मनोभूमिका लक्षात घेणं ही आवश्यक आहे. अर्जुनाला अत्यंत संतोष झालेला आहे. जणू काही ज्या युद्धाची, ज्या क्षणाची अर्जुन आणि पांडव वाट बघत होते, तो हा क्षण. अर्जुनाला खूप संतोष झाला आणि त्यांनी आपलं धनुष्यबाण हातात उचलून घेतलंय आणि तो श्रीकृष्णांना म्हणतोय, साक्षात परमात्मा श्रीकृष्ण ज्याचे सारथी आहेत आणि ज्याच्या रथावरचा ध्वज हे स्वतः मारुतीराय आहेत, अशा आपल्या श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो की कौरवांकडे युद्ध करण्यासाठी म्हणून गोळा झालेले जे योद्धे आहेत, त्यांच्यापैकी मी कोणाशी युद्ध करावं याचं मला निरीक्षण करायचं आहे. तेव्हा श्रीकृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा, अशी सूचना, अशी आपल्या मनातली इच्छा श्रीकृष्णांपाशी अर्जुनाने व्यक्त केलेली आहे. एक साधक म्हणून आपण सुद्धा आपल्या हृदयस्थ असलेल्या श्रीकृष्णाला हाक घालावी आणि खरोखर मनापासनं त्याला विचारावं की परमेश्वरा, तुझ्याकडे येण्याची जी वाट आहे, त्या वाटेवरती मला ज्या गोष्टींशी युद्ध करावं लागणार आहे, मग ते माझे विचार असतील, गुण असतील, ते कोण आहेत हे मला दाखव. त्यांचंही दर्शन मला घडू दे. म्हणजे काय तर मला सावधगिरीची भूमिका घेता येईल. असो, त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, ते देखिलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालितसे, तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले, मग लीला धनुष्य उचलिले पंडू कुमरे. अहो, कौतुकाने सगळ्या सेनेकडे ह्या अर्जुनाने दृष्टी फिरवली आणि त्याला सगळीकडे कौरव जमलेले दिसले. त्यावेळी त्यांनी लीलेने आपले धनुष्य, सहजपणे आपले धनुष्य उचलले आणि श्रीकृष्णांना म्हणाला, ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा, जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंज तेजे. ही खूप उत्सुकता होती अर्जुनाच्या मनात आणि एक प्रकारे चांगली गोष्टही होती की ज्यांच्याशी युद्ध करायचं त्यांची ओळख, ते कोण आहेत, नक्की युद्धासाठी कोण कोण जमलंय याची पारख करून घेणं हे उत्तम योद्ध्याचं लक्षण आहे, उत्तम साधकाचं लक्षण आहे. त्याचबरोबर अर्जुन ह्या ठिकाणी कौरवांविषयी असलेली स्वतःची भावनाही श्रीकृष्णांपाशी व्यक्त करतो आणि ज्ञानेश्वरी अध्याय पहिल्या 172वी ओवी, त्याच्यात तो म्हणतो, बहुत करुनी कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटिवा वीण हाव बांधिती झुंजी. अर्जुन म्हणतो, बहुधा हे कौरव तर मुळातच दुष्ट आणि उतावळ्या स्वभावाचे आहेत. आपल्याला युद्धात पराक्रम करायचा आहे,
हा पराक्रम करण्या एवढाही धीर त्यांच्यापाशी नसतो. युद्ध करण्याच्या अगोदरच उतावीळपणे विजय पदरात कसा पडेल ह्या दृष्टीनेच ते विचार करतात. हा कौरवांविषयी असलेला भाव अर्जुनाने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अशा रीतीने 164 पासून 173व्या ओवीपर्यंत आपण जरूर बघावं. त्याच्यामध्ये हा संवाद सुरू व्हायच्या अगोदरची अर्जुनाची मनोभूमिका आपल्या दृष्टीस पडते. तर माऊली जरूर ह्या ओव्यांचं अवलोकन करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.